नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील 1.6 बिग ए स्मॉल ए ही पोयम यापूर्वी पाहिली होती. आता आज यामध्ये आपण हे रीड अँड मॅच द गिवन लेटर्स हा स्वाध्याय, सोबतच रीड अँड रिमेंबर द कोड्स हा स्वाध्याय आणि रीड अँड राईट द प्रॉपर नंबर्स कोड्स फॉर द गिवन लेटर्स हा स्वाध्याय पाहणार आहोत. ह्या स्वाध्यायाचा एक्स्ट्रा सराव होण्यासाठी मी अशा पद्धतीने काही प्रश्न उत्तरे तयार केलेले आहेत. मुलांना स्वाध्याय देखील तयार केलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी हा दाखवेल किंवा आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती देखील मी शेअर करेल. आता सुरुवातीला बघूयात आपण रीड अँड मॅच द गिवन लेटर्स. आता इथं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला इयत्ता दुसरीमध्येच 1.4 आहे बघा, वर्ल्ड ऑफ द अल्फाबेट. मग इथं काय केलेलं आहे, बिग ए आणि स्मॉल ए एक साथ इथं दिलेले आहेत बघा. बिग बी स्मॉल बी सगळे एक साथ दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा मुलांना शक्यतो इयत्ता पहिलीपासून, मी तर प्रत्येक वर्षी तसं करते, तुम्ही तसं केलं नसेल तर इयत्ता पहिलीपासून मुलांना ए लेटर शिकवताय तर बिग आणि स्मॉल लेटर एक साथ शिकवायचं. यापूर्वी देखील मी भरपूर व्हिडिओत सांगितलं आहे. आता अगदी तुम्ही दुसरीला मुलांना सुरुवात करणार असेल ABCDची तर बिग लेटर आणि स्मॉल लेटर म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल लेटर एक साथच शिकवा, जेणेकरून मुलांचं कन्फ्युजन होत नाही. आणि मुलांना आता हे जे गोष्टी आहेत, आता माझ्या मुलांना खूप छान माहिती, मुलं जोडायला होतील. बानो हे काय आहे, कॅपिटल ए, स्मॉल ए कुठे दाखवा पटपट. व्हेरी गुड. कॅपिटल बी, स्मॉल बी कुठे आहे, तुमच्या पुस्तकात ओपन करा म्हणजे उलटं दिसणार नाही तुम्हाला. बघा स्मॉल बी कुठे आहे तुमच्या पुस्तकात, बघून इथं सांगा मला. मग इथं कुठे आहे माझ्या पुस्तकात सांगा. व्हेरी गुड. कॅपिटल सी, स्मॉल सी, हे काही सोपं आहे. हां, कॅपिटल डी, स्मॉल डी दाखवा मला. व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. चला, अशा पद्धतीने हे लेटर्स लावायचे आहेत. हे काही सोपं आहे, समजून जाईल मुलांना. ही पोयम मी घेतली, त्याचा व्हिडिओ देखील अपलोड केला. याच्यावरून त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. ट्राय टू क्रिएट अ पोयम ऑर अ राईम बाय यूजिंग लेटर फ्रॉम बी ऑर बी टू झेड ऑर जे. म्हणजे इथं जसं कॅपिटल ए आणि स्मॉल ए घेऊन ही पोयम तयार केलेली आहे, तसं मुलांना स्वतःहून पोयम तयार करायला प्रेरित करा. कॅपिटल बी स्मॉल बी घेऊन किंवा कॅपिटल सी स्मॉल सी घेऊन. इथं एक मुलांना मी नमुन्यासाठी तयार करून दाखवली होती बघा. कॅपिटल बी आणि स्मॉल बी घेऊन मी स्वतः कविता इथं तयार केली. आता माझे विद्यार्थी देखील करणार आहेत, तुम्हाला मी दाखवते. बानो, ऑल ऑफ यू रेडी. आता त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक सोपा भाग मी सांगते, मुलांना कशी सांगायची पोयम तयार करायला. आपला जो हा 1.4 आहे, वर्ल्ड ऑफ द अल्फाबेट, इथं ABCD झेडपर्यंत प्रत्येक लेटरचे 4-4 चित्र व 4-4 शब्द तर दिलेले आहेत. मुलांना आता हे छानपैकी वाचायला देखील यायला लागलेले आहेत. मग मुलांना पोयम तयार करताना समोर चित्र ठेवा, शब्द ठेवा असे वेगवेगळे, आणि मुलांना स्वतः पोयम तयार करायला सांगा. माझे बघा आता हे सर्व विद्यार्थी आहेत, प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला एक एक ओळ तरी 100% तयार करून दाखवेल. सुरुवात कोण करते? राजवर्तीने तू लेटर कुठलं घेणार आहे, तुझं तू निवड आणि सांगा मला. यल घेणार आहेस? हां, चल मग म्हणून दाखव. मोठ्यानी मोठ्यानी. हां, बोट ठेव लॅडरवर. हां, I see a ladder looking at me. Okay, हाँ. Big L, small L, what do you see? I see a lamp looking at me. Very good. Big L, small L, what do you see? I see a leaf looking at me. Very good. Big L, small L, what do you see? I see a lemon looking at me. व्हेरी गुड राजवर्धिनी. बघा म्हणजे मुलांना हे शब्द तर येत आहेत, हे चित्र देखील येत आहेत मुलांना वाचायला, आणि चित्रांवरून त्या शब्दांची म्हणजे चित्रांची नावं देखील येत आहेत. अशा पद्धतीनं मुलांना हा जो घटक आहे हा मुलांना तुम्ही प्रेरित करा. मुलांना खूप आनंद वाटतो ह्या गोष्टी तयार करायला. आता आणखी एका विद्यार्थ्याला सांगते, कोण करते? शौर्य करशील का राजवीर? शौर्य कर, चल. हां, तू लेटर कुठलं घेणार? इथं मध्ये ये शौर्य, चल बाळा. लेटर कोणतं घेणार आहेस यातलं तू? सी घेतोयस? चल. हां, Big C, small C. व्हॉट डू यू सी? What do you see? A cap. आय सी अ कॅप. I see a cap looking at me. व्हेरी गुड. पुढं हां, आणखी आहे. सीचे चित्र भरपूर आहेत. हां, Big C, small C. व्हॉट डू यू What सी? do you see? A आय सी. I see carrot. आय सी अ कॅरेट. I see a carrot looking at me. व्हेरी गुड. हां, आणखी बघ, आणखी काय? हां, Big C, small C. व्हॉट डू यू? What do you see? I see and cow. आय सी अ काव. I see a cow looking at me. व्हेरी गुड. बघा अशा पद्धतीने इथं सर्व लेटर आहेत. आता हे प्रत्येक विद्यार्थ्याचं घेत बसले तर बराचसा वेळ जाईल. मला वाटते तुम्हाला याचा अंदाज आलाच आहे. आता मुलं ही कविता तयार करणार आहेत तर छोटासा एक व्याकरणाचा नियम सांगते, अगदी अवघडात नाही शिरणार पण थोडक्यात सांगते. आता इथं आहे बघा,
ॲपलच्या आधी ॲन लावले, अँडच्या आधी ॲन लावलेलं आहे, ॲक्सच्या आधी ॲन लावलेलं आहे. मात्र मी जे बीचं तयार केलेलं आहे इथं बॉलच्या आधी ए, बॅटच्या आधी ए. इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची, आपल्या इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 स्वर आहेत. जेव्हा 2 स्वर एकसाथ उच्चार करायचा असतो तेव्हा ते उच्चार करणं जड जातं. त्यामुळं फक्त ए, ई, आय, ओ, यू हे उच्चार लक्षात घेण्यापेक्षा ज्या शब्दांचा उच्चार आपली जी 14 खडी आहे स्वर, 14 स्वर आहेत त्याप्रमाणे होतं त्याच्या अगोदर ॲन लावतात. आणि जी व्यंजन आहेत डी, ई, एफ, सी, जे, के हे जे शब्द आहेत जॅकेट, जीप ह्याच्या अगोदर ए लावतात. हा छोटासा नियम आहे. मुलांना जास्ती खोलात शिरू नका, फक्त त्यांना सोपी पद्धत सांगा की ए, ई, आय, ओ आणि यूनं जे शब्द सुरू होतील त्याच्या अगोदर ॲन जोडून तू कविता तयार कर. आणि बाकीचे जे लेटर आहेत त्याच्यापासून जे शब्द आहेत ते शब्द जर घेतले तर त्या शब्दांच्या आधी ए लाव. आणि अशा पद्धतीनं अशी कविता किंवा ह्या पद्धतीने कविता किंवा आत्ता माझ्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं कविता म्हणून दाखवली तशी कविता तयार करायला सांगा. आता ही ओळ मुलं आमची म्हणतायत की मॅडम नको ही फार मोठी आहे, आम्ही अशी करतो. मुलांना स्वातंत्र्य द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य देऊन जशी करायची तशी करू दे, पण त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे. आता पुढचा बघूयात काय आहे तो स्वाध्याय. रीड अँड रिमेंबर द कोड्स. इथं लेटर वाचायचे आहेत, त्याचे नंबर म्हणजे ए टू झेडपर्यंत लेटर दिलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येक लेटरला नंबर दिलेले आहेत, ते वाचायचे, त्याचे नंबर देखील वाचायचे. आता इथं तुम्ही म्हणत असाल की इथं हा खेळ किंवा हा गेम, आपण थोडक्यात एक गेम म्हणूयात स्वाध्याय म्हणण्यापेक्षा, खेळ मुलांना आवडतो, गेम आवडतो. हा गेम का दिलेला आहे तर इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, इथं कोडिंग दिलेलं आहे. आत्ता जमानाच आहे कोडिंग, डिकोडिंगचा जाईल तिथं आजकाल क्लासेस आहेत कोडिंगचे. इथं कोडिंगची मुलांची सुरुवात करून दिलेली आहे आपल्या बालभारतीने, SCRTने. खूप सुंदर हा गेम दिलेला आहे की मुलांना काय करायचं आहे, अक्षरावरून अंकांची ओळख होणार आहे आणि अंकांवरून मुलांनी शब्द ओळखायचे आहेत. बघा अक्षरावरून अंक ओळख आणि अंकांवरून देखील मुलं शब्द ओळखणार आहेत. सोबतच वाचनाचा सर्वात महत्त्वाचा नियम काय आहे की वाचन नेहमी डावीकडून उजवीकडे केले जाते. बघा इकडं वाचनाचा क्रम त्यांनी दिलेला आहे. मुलांना समजतं की वाचन हे नेहमी डावीकडून उजवीकडे करायचं असतं, उजवीकडून डावीकडे करायचं नसतं. त्यानंतर इथं शब्द दिलेले आहेत बघा, इथं बॅट शब्द आहे. तर क्रम कसा आहे, बॅट या शब्दाचा आधी बी, मग ए आणि मग टी. याच्यामुळे काय होतं, मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, त्यांची निरीक्षण क्षमता वाढते. आणि जेव्हा असे इथं शब्द दिलेले आहेत, आता सन शब्द दिलेला आहे तर यस, मूल काय करणार आहे, निरीक्षण करणार आहे, त्याची निरीक्षण शक्ती वाढणार आहे. यसचं अंक किती आहे 19, मूल शोधून काढणार आहे. यूला कितवा अंक आहे 21, हे मूल शोधून काढणार आहे आणि लिहिणार आहे. यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता, परत त्यांची निरीक्षण शक्ती वाढणार आहे आणि त्यांना ही पण पद्धत कळणार आहे की डावीकडून उजवीकडे नेहमी वाचत जायचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण इंग्रजी अंक शिकवत असतो बघा, इथं मला वाटतं पुढं पुस्तकामध्ये इथं इंग्रजी अंक शिकवायचेच आहेत मुलांना. आहे बघा, इथंच दिलेले आहेत अंक. मग हे बघा, हां इथं अंक आहेत. हे अंक शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी इथं मूल इंग्रजी विषयात 2 भाषा शिकणार आहे. एक म्हणजे इंग्रजी लेटर आणि दुसरं म्हणजे इंग्रजी अंक. 2 विषय इथं मूल आपोआप शिकलं जाणार आहे. मग हा खेळ कसा आहे आपण पाहूयात. बाळांनो, हे लेटर बघा, हे लेटर काय आहे, ए लेटरचा नंबर किती आहे 1, बीचा नंबर किती आहे 2, सीचा नंबर किती आहे 3, डीचा नंबर किती आहे 4. असे प्रत्येक लेटरला नंबर दिलेले आहेत. बरोबर आहे. आता खाली शब्द आहेत. हा शब्द तुम्हाला येतोय सर्वांना. काय शब्द आहे हा, बॅट. BAT बॅट. मग बी या लेटरला अंक कोणता आहे रे इथं 2. ए या लेटरला अंक कोणता आहे 1. आणि टी या लेटरला अंक कोणता आहे टी 20. मग ह्या शब्दाचा कोड काय तयार झाला 2, 1, 20. मग 2, 1 आणि 20 हे जर अंक घेतले तर कोणता शब्द तयार होतो, बॅट. आलं लक्षात. आता डॉलचं पण त्याच पद्धतीनं. डी साठी कोणता लेटर आहे, सॉरी कोणता अंक आहे 4. ओ लेटरसाठी अंक कोणता आहे 15. यल लेटरसाठी अंक कोणता आहे यल हे बघा इथे कोणता अंक आहे 12. इथं आणखी एकदा यल आहे. यलला अंक कोणता आहे 12. मग इथं अंकाचा कोड काय तयार झाला, डॉल या शब्दाचा कोड काय तयार झाला 4, 15, 12. आता आपण इंग्रजी अंक म्हणूयात, आपल्याला 20 पर्यंत तर येतात. आपण सुरुवातीला कळावं म्हणून मराठीत घेतली. आता हे म्हणा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12,
13 13 14 14 15 15 16 16 17 17 18 18 19 19 20 20 21 21 22 22 23 23 24 24 25 25 26. 26 मग आता पुन्हा एकदा बघा बॅट या शब्दाचा कोड काय तयार झाला दोन, 2 1 20. ओके आता मी जर तुम्हाला डायरेक्ट कोड दिला शब्दाचा तर तुम्ही शब्द तयार कराल का हो चला देते मी एक कोड तुम्हाला बाळांनो कोड देण्यापूर्वी काय करूयात इथं जे शब्द आहेत ना त्याचे आपण ह्या शब्दांचा कोड अगोदर तयार करूयात मग आपण कोडवरून शब्द तयार करूयात या इकडे राजवर्धिनी हे पहा ही आमची राजवर्धिनी आहे तिला मी सांगणार आहे सन शब्द आहे हा सन शब्दाचा कोड तिला तयार करायला सांगणार आहे बघ आता यसला नंबर कोणता आहे शोध यस लेटरला 19 19 इंग्रजीत काय 19 19 लिही तिथं 19 यसच्या खाली 19 तेवढ्यातच बसवायचं इंग्रजीमध्ये हा इंग्रजीत अंक लिहायचा दुसरा देऊ का पेन तुला दुसरा हा पेन दिला बघ दुसरा हा 19 व्हेरी गुड यू साठी लेटर बघ U अंक साठी? यू लेटर साठी अंक कोणता आहे 21 अगं इंग्रजीत 21 21 हा बघा मुलांना असं सांगायचं आहे सराव करायला द्यायचा आहे मी इथं देखील मुलांना स्वाध्याय देण्यासाठी भरपूर काढलेले आहेत शब्द सोबतच तिनं राजवर्धिनी इथले सगळे अंक शोधून लिहीपर्यंत तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी ही माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका आहे या इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिकामध्ये मुलांचा ह्या पद्धतीचा स्वाध्याय सराव होण्यासाठी आता काही शब्द इथं मी ठराविक दिलेले आहेत पण प्रत्येक वेळेस असे शब्द देण्यापेक्षा मी स्वतः तयार केलेली ही इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका आहे याच्यामध्ये अक्षरगट 1 ते 5 मध्ये भरपूर शब्द तयार केलेले आहेत मराठी भाषेचं जसं अक्षरगट आहेत तसे इंग्रजी भाषेचे 5 अक्षरगट आहेत त्या अक्षरगटानुसार इथं शब्द तयार केलेले आहेत शब्द जवळपास पुस्तकामध्ये मला वाटते 1000-2000च्या आसपास असतील आणि डायरेक्ट कुठलेही शब्द देण्यापेक्षा प्रॉपर आम्ही अक्षरगटनुसार गेलेलो आहोत हे बघा मुलांना सरावासाठी मी आता रोज ह्यातलेच 5-5 शब्द घरच्या अभ्यासात देणार सांगणार ह्यातले शब्द घ्या आणि अंकांचा त्या शब्दांचा कोड तयार करून आणा पुस्तकामधून काय काय मिळणार हे सर्व इथं दिलेलं आहे पुस्तक हवं असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट इथं दिलेला आहे तुम्ही बघू शकता बघू आता राजवर्धिनीने कुठले कुठले शब्दाचे तयार केलेले आहेत कोड व्हेरी गुड राजवर्धिनी सुंदर राजवर्धिनी हा तो पूर्ण कर जीचं बघ पूर्ण कर तेवढा सांग किती नंबर आहे तो 7 व्हेरी गुड आता बघा हे बाळांनो राजवर्धिनीनी 2 शब्दांचे कोड तयार केले कुठल्या कुठल्या सन आणि डॉग सनचा कोड काय झाला राजवर्धिनी मोठ्याने वाच सनचा कोड 19 19 21 14 व्हेरी गुड मग ह्या कोडपासून शब्द कोणता तयार होतो Sun. सन आणि पुढचा बघ डॉग या शब्दाचा कोड काय तयार झाला 4 15 15 7 हा मग मुलांना तुम्ही सरावासाठी अगोदर पुस्तकातलं हे सोडून घ्या त्यानंतर मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करीन हे शब्द मुलांना द्या आणि त्याच्यानंतर माझ्याजवळ तर इंग्रजी अभ्यास पुस्तिका आहे तुम्ही कुठलेही शब्द अगदी ह्याच पुस्तकातले नाही कुठलंही पुस्तक आपल्या पण पुस्तकामध्ये भरपूर शब्द इकडे शब्द आहेत पाठीमागे भरपूर शब्द आहेत कुठलेही शब्द मुलांना द्या आणि मुलांना कोड तयार करायला लावा मुलांना इथं तुम्ही शिकवायचं आहे सांकेतिक कौशल्य त्यांचं इथं वाढणार आहे कोडिंग डिकोडिंग मुलं शिकणार आहेत की अक्षरावरून अंक आणि अंकांवरून ह्या दिलेल्या अंकांवरून मुलं शब्द तयार करणार आहेत आता अंकांवरून शब्द तयार करायला मी फळ्यावर देते मुलं बघू शब्द तयार करतायत का आता इथं मुलांना सेम असा स्वाध्याय इथं मी तयार केलेला होता परंतु डायरेक्ट असे अंक कोड देऊन शब्द तयार करण्यासाठी मी स्वाध्याय तयार केलेला नव्हता तो तयार करून लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करेन परंतु इथं फळ्यावरती मी लिहिलेले आहेत बघा विद्यार्थी बघूयात कसे तयार करतायत बाळांनो इथले लेटरचे नंबर बघा चला कोण तयार करते फळ्यावरचं ये राजवीर पकड हे बघ इथं लेटर आहेत हे तुझ्या हातामध्ये धर तुझ्या हातात धर आणि फळ्यावरती आम्हाला करून दाखव किती ठेवते तुला मी स्टूलवर हां आता पहिल्यांदा इथं बघ अंक बघ कोणता आहे 13 नंबरसाठी कोणतं लेटर आहे बघ 13साठी ली चल यम ली ओके ठीक आहे 1साठी कोणतं लेटर आहे 1 लेटर कोणतं आहे 1 हां ली चल बाळांनो तो शब्द कोणता तयार होतोय तुम्ही बघायचा आणि पुढचा आहे 20साठी लेटर कोणतं आहे बघ ओके छान बाळांनो बघा रे शब्द कोणता तयार झाला रे हा MAT
MAT व्हेरी गुड. आता आणखी एक दिलेला आहे इथं फळ्यावरती. कोण करते रे तयार? शौर्य य करशील काय? य. हां 8 नंबरसाठी लेटर कोणतं आहे बघ इथं. 8 नंबरसाठी बघा आपली मुलं कोडिंग शिकतायत, एवढी लहान मुलं आपली. छान, व्हेरी गुड. मग अशी मुलांनी लेटरवरून अंकांचे अक्षरांचे कोड तयार केले. आता अंकांच्या कोडवरून शब्द तयार करतायत. 5 साठी काय आहे? ई. व्हेरी गुड. आणि 14 साठी काय आहे? 14. व्हेरी गुड. शब्द काय झाला सांगा रे बाळांनो सगळे. याची एन कसं काढलंय शौर्य? याची एन हेन काय बघा, म्हणजे 8, 5, 14 ह्या कोडवरून हेन शब्द तयार झाला. 13, 1 आणि 20 या कोडवरून मॅट शब्द तयार झाला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ह्या पद्धतीने देखील तुम्ही स्वाध्याय द्या सराव करण्यासाठी. आणि या पद्धतीने द्या स्वाध्याय म्हणण्यापेक्षा मुलांना सांगा आपण हा असा खेळ खेळूयात. मुलं फार आनंदाने खेळतात. अशा पद्धतीने बिग ए स्मॉल ए 1.6 यामधील हा स्वाध्याय C पॉईंटचा, D पॉईंटचा आणि E पॉईंटचा स्वाध्याय म्हणण्यापेक्षा खेळ. इथं काय केलं बघा, ह्याच्यामध्ये मुलं स्वतः कविता तयार करणार आहेत याच्यावरून आणि चित्रांवरून. इथं मुलं स्वतः अंकांचे कोड सोबत शब्दांचे कोड तयार करणार आहेत. हे देखील मुलांना सांगा. हा पण गेमच आहे. मुलं छान करतात. आपल्याला काम असल्यानंतर मुलांची निरीक्षण क्षमता, बौद्धिक क्षमता, त्यांची सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग वाढवण्यासाठी हा गेम खरंच खूप सुंदर आहे. आणि हा जो आनंद आहे की मुलं स्वतः पोयम तयार करतायत, हा तर आनंद मुलांसाठी खूप मोठा असणार आहे. बाळांनो तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचा गेम आवडला का? लेटर आणि अंकांचा गेम आवडला? पोयम तयार करायला आवडली? आता तुम्ही स्वतः पोयम तयार करणार का? लिहून करणार पोयम तयार छानपैकी. ओके, बाय बाळांनो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटक घेऊन. तोपर्यंत ह्या संपूर्ण युनिटचा घटकाचा सराव करत राहा.